मित्रांनो, तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचं जर जुनं अकाउंट असेल आणि त्या जुन्या अकाउंटमध्ये पैसे असतील आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्यावर कोणतं ट्रान्झॅक्शन केलं नसल्यामुळे ते पैसे अडकले असतील आणि ते पैसे जर तुम्हाला क्लेम करायचे असतील तर त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत। फक्त 3 स्टेपमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे हे क्लेम करता येणार आहेत। आरबीआयद्वारे आता एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। त्यानुसार आरबीआय आता अनक्लेम जे पैसे आहेत ते परत मिळवून देण्यासाठी मदत करत आहे। त्यानुसार देशभरामध्ये अनेक बँकांमध्ये खूप सारे इनॅक्टिव्ह अकाउंट आहेत आणि या बँक अकाउंट्समध्ये खूप सारे पैसे अनक्लेम आहेत। 10 वर्षांहून अधिक जुन्या अनक्लेम डिपॉझिटच्या स्वरूपात कोट्यावधी रुपये या ठिकाणी पडून आहेत। त्यामुळे आता नियमानुसार 10 वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केला नाहीये त्या ठेवी बँका आरबीआय कडे सुपूर्द करतात। परंतु आता तुम्ही किंवा तुमचे कायदेशीर वारस हे पैसे परत मिळवू शकणार आहेत। आरबीआयने ही प्रक्रिया आता सोपी केलेली आहे। त्यानुसार आता फक्त 3 सोप्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकणार आहेत। त्या स्टेप कोणत्या आहेत त्याचीच पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी बँक अकाउंट निष्क्रिय कधी होतं त्याची माहिती घेऊया। तर बघा, एखाद्या बँक खात्यामध्ये जर 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत कोणत्याही स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्या खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ती इनॅक्टिव्ह डिपॉझिट म्हणून गणली जाते। आणि जर बँक अकाउंट अजून 10 वर्षासाठी इनॅक्टिव्ह राहिलं तर त्यामध्ये जी काही रक्कम असते ती आरबीआय कडे सुपूर्द होते। त्या संदर्भात आरबीआय द्वारे आता स्पष्ट करण्यात आले आहे की या पैशावर दावा करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची वेळेची मर्यादा नाहीये। त्यासोबत असं देखील सांगितलं आहे की हा पैसा तुमचा आहे आणि तो कधी परत मिळवण्यासाठी तुम्ही दावा दाखल या ठिकाणी करू शकणार आहात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, माझे पण अनक्लेम पैसे आहेत का, ते कसे शोधायचे? तर बघा, आरबीआय द्वारे यासाठी पण 2 पर्याय देण्यात आले आहेत। त्यामध्ये आरबीआयच्या वेबसाईटवरून तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी तुमचे अनक्लेम जे पैसे आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहेत। या प्रकारची वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवरून तुम्हाला तुमचे अनक्लेम जे काही पैसे आहेत ते तुम्हाला चेक करता येणार आहेत। याची जी काही लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ठिकाणी तुमचं स्वतःचं किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं तुम्ही नाव शोधू शकता आणि कोणत्या बँकेमध्ये किती पैसे जमा आहेत ते पण तुम्हाला सर्व या ठिकाणी डिटेल या ठिकाणी दिसून येईल। त्यासोबत बघा, याचा दुसरा पर्याय म्हणजे जे काही आरबीआयचे शिबिरं असतात त्या शिबिरामध्ये जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही अनक्लेम पैसे आहेत ते चेक करू शकणार आहात। यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये अनक्लेम असेट्स या नावाने शिबिरे आयोजित केली जातात। या शिबिरांना तुम्ही थेट भेट देऊन देखील या ठिकाणी तुमचे जे काही अनक्लेम डिपॉझिट आहेत ते चेक करू शकता। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जर अनक्लेम डिपॉझिट असतील आणि जर तुम्हाला ते क्लेम करायचे असेल तर त्याच्यासाठी कोणत्या स्टेप फॉलो करायच्या। या ठिकाणी बँकेमध्ये अडकलेले जे काही पैसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फक्त 3 स्टेपमध्ये क्लेम करता येणार आहेत। तर बघा, यामध्ये पहिली स्टेपमध्ये तुम्हाला कोणत्याही बँकेच्या शाखेत जायचं आहे। पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला मूळ बँकेत जाण्याची गरज नाहीये। तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमचे अनक्लेम पैसे आहेत ते तुम्हाला क्लेम करता येणार आहेत। त्यासाठी बँकेच्या शाखेत गेलं की तिथं तुम्हाला क्लेम फॉर्म भरायचा आहे। क्लेम फॉर्ममध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती तुम्हाला योग्यरित्या भरून घ्यायची आहे। सोबतच केवायसी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट जे आहेत ते फॉर्म सोबत जोडावे लागणार आहेत। त्यामध्ये ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी केवायसी डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत। त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचं आहे। पण जर वारसदार दावा करत असतील तर मात्र तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट देखील या ठिकाणी फॉर्म सोबत जोडावे लागणार आहेत। त्यानंतर क्लेम फॉर्म प्लस जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला एकत्रितरित्या करायचे आहेत आणि बँकेमध्ये सुपूर्द करायचे आहेत। एकदा का फॉर्म सबमिट केला की नंतर तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते केलं जाईल। यात बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि त्यानंतरच आरबीआयच्या DFA फंडामधून तुमची जी काही पूर्ण रक्कम आहे ती तुम्हाला मिळून जाईल। यासाठी जास्त वेट करण्याची गरज नाहीये। फास्टमध्ये तुम्हाला जे काही अनक्लेम डिपॉझिट आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। सोबतच यासाठी कोणत्याही स्वरूपाचे शुल्क हे भरायची गरज नाहीये। जर बँकेवाले तुम्हाला जर काही फी मागत असतील तर देऊ नका, कारण ही जी काही सर्व्हिस आहे ती फ्री आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जुन्या बंद पडलेल्या बँकेच्या खात्यामधून जे काही पैसे आहेत त्या ठिकाणी क्लेम हे करू शकता। महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।